श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो. देवशयनी आषाढी एकादशीचा उपवास केल्यावर आपल्याला संपूर्ण वर्षभराच्या एकादशी केल्याचे फळ आपल्याला मिळत असतं. तर एवढा हा दिव्य दिवस आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही घेऊन येतो. नेहमी विचार करत असतो की मी काय पाप केलं आहे की माझ्या आयुष्यात एवढा त्रास का? मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे, पण आता माझ्या आयुष्यात इतका त्रास का? ज्या लोकांनी गरुड पुराण ऐकलेलं आहे किंवा ज्यांनी भगवद्गीता ऐकलेली आहे ते लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतील की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही घेऊन येतो. मनुष्य जन्माला हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे. कोणाचा पण असो, ताई माझे ह्याने पैसे घेतले आहेत, तो देत नाही आहे, त्याने का बरं घेतले? या इतक्या पब्लिकमध्ये त्यानेच का घेतले? श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये सांगितलं आहे की एखादा कुत्रा तुमच्याजवळ का येतो? कारण त्याचं आणि तुमचं मागच्या जन्माचं काही ना काही ऋणानुबंध असतं. आज कदाचित तुम्हाला एखादा व्यक्ती आहे ज्याचा आणि तुमचं काही संबंध नाही आहे, जात नाही आहे, धर्म नाही आहे, काही नाही आहे, पण तुम्हाला तो नेहमी मदत करत असतो. तो तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतो का? तरी त्याचं आणि तुमचं मागच्या जन्माचं काही ना काही ऋणानुबंध असतं. जे कधी अध्यात्मात आहेत किंवा जे कोणी या सेवा अर्चा करत असतं तर याला या गोष्टीचा अनुभव आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये याचा उल्लेख केला आहे. आता आपण जन्माला आलो आहोत, पण काही ना काही फेडण्यासाठी आलो आहोत. मी असो, तुम्ही असो. आता हे काय फेडायचं असतं तर बघा, देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, मनुष्य ऋण आहे, भूत ऋण आहे. हे जे काही ऋण आहेत आपण जन्माला घेऊन आलेलो आहे, तर हे फेडण्यासाठी खरं तर आपला जन्म झालेला आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, मनुष्य ऋण आहे, भूत ऋण आहे. तर हे सगळे ऋण आपलं मेन म्हणजे पितृऋण आहे. हे सगळे ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आपला आता मनुष्य ऋण काय की मागच्या जन्मात कोणाचं तरी काहीतरी घेतलं आहे, आपण जे आता या जन्मात तो आपल्याकडून वसूल करत आहे. शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळ्याच दृष्ट्यात मी जर कोणाकडून जर काहीतरी माझ्याकडून चूक झाली आहे तर आता या जन्मात मला त्याची परतफेड करायची आहे. म्हणून हे कलियुग आहे. इथे जर तुम्ही काहीतरी चांगलं केलं तर तुम्हाला ते इथेच मिळणार आहे. आता नंतर जन्म आहे, हा जन्म आहे, तर हे राहिलं नाही आहे. आपण जे काही भोग घेऊन आलेलो आहोत तर त्याचं ती फेड करण्यासाठी आपल्याला काही त्रास होतो. तर तो शारीरिक, आर्थिक, मानसिक कष्ट आहेत आपल्याला भोगावे लागतात. काही लोक जास्त देवधार्मिक असतात, म्हणजेच आपण तो देव ऋण आहे की देवाचं. आणि खरंच प्रत्येक स्वामी भक्ताला महाराजांनी मागच्या जन्मात आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आणि खरं तर आपण महाराजांचे ऋण फेडण्यासाठी असे लाखो जन्म जरी घेतले तरीसुद्धा तो कमी पडणार आहे. एखाद्याला भूत ऋण आहे बघा, ज्याला बाहेरची बाधा असते त्याला आपण भूत ऋण म्हणतो. प्रखर पितृदोष म्हणून सांगते की पितरांची सेवा किती महत्त्वाची आहे. दोष निवारण्यासाठी, तुमच्या 7 पिढ्यांचा पितृदोष कमी होण्यासाठी किंवा मनुष्य ऋण आहे, ऋषी ऋण आहे, देव ऋण आहे, भूत ऋण आहे, पितृऋण आहे, तर या सगळ्यातून मुक्तता मिळण्यासाठी, कारण आपला जो जन्म झालेला आहे तर तो याच्यातून या चक्रातून आपण अडकलेलो आहोत आणि याच्यातून मार्ग मिळावा, याच्यातून मुक्ती मिळावी म्हणून आपल्याला जर एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. होय, या भव्य दिव्य ग्रंथाचं पारायण करायचं असतं. गीता जेव्हा आपण ऐकत असतो तर त्याचे एक एक श्लोक, भगवद्गीता हे अमृतासमान काम करत असतं. प्रत्येक श्लोकामध्ये आयुष्यातना म्हणजे आपलं आयुष्य कसं जगावं हे दडलेलं आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे काही घटना सांगितलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे काही उपदेश दिलेले आहेत, तर ते आपल्यासाठी सुद्धा आहेत. खरं तर तो आपल्यासाठीच आहे की मनुष्याने कसं जगावं, कसं वागावं. तर आता हे जे काही 5 ऋण आहेत तर हे ऋण घेऊन आपण सगळेजण आलेलो आहोत. मग कोणाचे काय ऋण आहेत तर कोणाचे काय ऋण आहेत, तर यातून मुक्तता मिळावी म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता. तर भागवत ग्रंथ ज्यांनी वाचला आहे तो प्रचंड मोठा आहे, त्याला अगदी दिवस बसावं लागतं, तर तो खूप मोठा आहे. पण ज्यांना शक्य होत नाही तर त्यांनी हा संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ दिंडोरी प्रणित सेवेकरांनी काढला आहे, परमपूज्य गुरुमाऊलींनी काढलेला आहे. मी तर तुम्हाला सांगेल की तुम्हाला ह्या दिव्य ग्रंथाचं पारायण शक्य असेल तर प्रत्येक एकादशीला करत जा. तुम्ही बघा वर्षभरात किती तुमच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट आहे, तर यातून तुम्हाला कसा मार्ग मिळेल. खूप सुंदर सेवा आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये टोटल 14 अध्याय आहेत, म्हणजेच त्याला आपल्याला
म्हणजे त्याला आपण स्कंद म्हणतो. 12 स्कंद आहे, 14 अध्याय आहेत. खूप सोपा आहे, मराठी प्राकृत आहे, वाचू शकता. आता सुरुवातीला काय करायचं आहे, सुरुवातीला स्वामी स्तवन आहे. तर या ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे. जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं असतं, नंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं असतं, नंतर अध्यायाला सुरुवात करायची असते. तर केंद्रात ज्यांच्या केंद्रात सामूहिक पारायण होतं ना, तर त्यांनी आवर्जून जावं. म्हणजे तुमच्यासारखं भाग्यवान कोणच नाही आहे की ज्यांच्या केंद्रात ही सामूहिक सेवा होते आणि आता तिथे तो व्यक्ती हजर आहे. आता आपल्या संसारिक अडचणी असतात, बाळ आहे, नोकरी करतो, काही अडचणी आहेत, तर अशा वेळेस तुम्ही घरातही पारायण करू शकता. आता ह्या पारायणाचे काही नियम आहेत, तर ह्या पारायणाचे काही नियम नाही आहेत. एकादशीला जो काही उपवास करतो, फलाहार करतो, आपण सगळेजण मांसाहार, मद्यपान, धूम्रपान वर्ज करत असतो, तसं ते तुम्हाला करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन, बाकी काहीच नाही आहे. पहिला अध्याय हे 53व्या ओळीचा आहे. दुसरा अध्याय हा 73 ओळीचा आहे. तिसरा अध्याय हा 136 ओळीचा आहे. खरं तर तुम्ही एका बैठकीतच करावा. ज्यांना लिहिता वाचता येत नाही तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनलवर आहे, तर तिथे व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही गुगलला, यूट्यूबला सर्च जरी केलं तरी तुम्हाला तो सापडून जाईल. मग तुम्ही तिथेच बसून याचं पारायण करावं. आता ताई, याला किती वेळ लागतो, तर हे प्रत्येकाच्या वाचनावर आहे. म्हणजे 2.5-3 तासामध्ये होईल, पण एका बैठकीतच करायचा असतो का, तर होय, शक्यतो एकाच बैठकीत करावा. मग त्या बसता नाही येत, मग मी काय म्हणतो ना की खुर्चीवर बसून वाचू शकते का, तर हरकत नाही. माझं लहान बाळ आहे, तर मी 2 बैठकीत करू शकते का. मी तुम्हाला सांगेल की एकाच बैठकीत करणं शक्य असेल तर आवर्जून करावा. नाही शक्य होत तर 2दा वाचलं तरी चालेल. संपूर्ण एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात हे कधीही सेवा करू शकता. ज्यांना शक्य असेल तर त्यांनी पहाटे अर्ध करा, थोडंसं दुपारी करा, थोडंसं संध्याकाळी करावं. मग तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल, जर तुम्ही या त्रासातून जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही ना, मग कोणीतरी माझे पैसे घेतले, मला सांगा त्यानेच तुमचे पैसे का घेतले असतील. कारण मागच्या जन्मात काहीतरी असतं की तुम्ही जर त्याला मागच्या जन्मात फसवलेलं असतं तर आजही यावर्षी तो तुम्हाला फसवणारच आहे. त्यांच्या लोकांचं बऱ्याच वेळी असं होतं की कुठली तरी स्कीम आहे आणि आपण त्याच्यामध्ये भाग घेतो. आपला हेतू हाच असतो की जाऊन दे, माझ्या संसाराला हातभार लागेल. पण त्या अडचणी इतक्या वाढून जातात की काहीतरी ऋणानुबंध असतं आणि तो फेड करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि त्यातून मुक्तता. रे बाबा, आपण म्हणतो ना की बाबा या जन्मात भेटला, परत भेटू नको. कारण हेच असतं. म्हणून या जन्मात कुणाचंच घेणं ठेवू नका. बरेच लोकांकडून घेतात तुम्ही आणि परत देत नाही, तर तुम्हाला ते फेड करण्यासाठी. आणि खरं तर आता परत जन्म आहे का नाही आहे माहिती नाही आहे, पण या जन्मात आपल्याला भयंकर त्रास होतोय. कोणाचं आपल्या महाराजांनी कधीच कोणाचं ठेवलं नाही आहे. जेव्हा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करता, जेव्हा तुम्ही महाराजांचं एकदा जरी नाव घेता, तेव्हा महाराज तुमच्या त्या गोष्टी तुम्हाला परत देतात चांगल्या स्वरूपात. हे तसंच आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत इतका सुंदर ग्रंथ आहे. जर तुम्ही मन लावून ऐकलं ना, तुम्ही एकदा जरी वाचला ना, तर तुमचं इतकं मन प्रसन्न होईल आणि इतकं भारी वाटेल ना. जो चालू आहे, कोणीतरी तुमचा छळ करत आहे, तुम्हाला मानसिक त्रास आहे, शारीरिक आर्थिक त्रास आहे, तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा तुमचा जो काही त्रास आहे तो कमी होईल. खरं तर भगवद्गीता ऐकली पाहिजे. आयुष्यात कसं जगावं, कसं वागावं, कोणाचं काय आहे. म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला या सगळ्या गोष्टी सांगत असताना, तेव्हा आपल्यासाठी पण असं आहे की असं वाटतं की खरं तर साक्षात श्रीकृष्ण माझ्यासाठीच सांगतोय काय. म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं. मासिक धर्म सुतक विटळ असेल तर तुम्ही श्रवण करू शकता आणि जर तुम्ही गर्भवती असाल तर आवर्जून तुम्ही हे पठण करावं. भले तुम्हाला उपवास करणं शक्य होत नाही माहिती आहे, पण नक्कीच तुम्ही या ग्रंथाचं पठण करावं. खूप सुंदर अनुभव येईल. पितृदोष असल्यामुळे ना लय अडचणी येतात, खूप अडचणी येतात. तुम्ही कितीही परिश्रम करा ना, म्हणजेच एकतर काय होतं ना की पितृदोष असेल की आपल्या मुलाबाळांना जास्त त्रास होतो, आपल्याला तर होतो, पण आपल्या नंतरच्या पिढींना पण होतो. म्हणून त्यांच्यापर्यंत तो जाऊ नये किंवा आपल्यापर्यंत तो येऊ नये म्हणून नक्कीच प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करावं आणि आषाढी एकादशीला आवर्जून करावं. चातुर्मास सुरू होणार आहे. या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा अंश या पृथ्वी तलावावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो आणि जेव्हा जर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण कराल तेव्हा कितीतरी अडचणी दूर होतात आणि मनाला एक समाधान मिळेल. ज्यांनी हे पारायण केलेलं आहे तर त्यांना अनुभव आलेला आहे. तुम्ही पण करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.